सोलापूरचे सर्वात मोठे इलेक्ट्रॉनिक प्रदर्शन इलेक्ट्रो 2026, 300 पेक्षा जास्त स्टॉल्स आणि भरघोस डिस्काउंट्स. इलेक्ट्रॉनिक वस्तू, घरगुती उपकरणे, टेलिकम्युनिकेशन, संगणक व लॅपटॉप, सोलार वस्तू, व्यायामाची साधने, 100% ओरिजिनल प्रोडक्ट्स, कंपनी वॉरंटी सहित आणि योग्य दराची हमी. प्रदर्शन 12 ते 18 फेब्रुवारी 2026 रोजी. वेळ दुपारी 4 ते रात्री 9:30 पर्यंत. रविवारी सकाळी 11 पासून सुरू. स्थळ होम मैदान, सोलापूर. या ठिकाणी म्हणजे जास्त आणि विशेष करून त्यांच्या पण वार्डात ज्या ठिकाणी मुस्लिमचा बूथ आहे त्या ठिकाणी मला मत आहे, पण दुसऱ्या बूथवर मला मतच नाही. एनजीपी चाळ, भारत चाळ, पटेल चाळ याची लिस्ट आहे ना तुमच्याकडे? आहे ना. तिथं काय फरक दाखवते? कारण मध्येच पटेल चाळ ही मुस्लिम समाजाची आहे. का म्हणतो ज्या बूथवर मुस्लिम समाज आहे त्या ठिकाणी मला मत नाही. एकूण बूथ किती होते आयोग सांगा तुम्ही? एकूण बूथ किती तुमच्या वॉर्डामध्ये किती होते? अध्यक्ष नाराज, आता जसं बोललो ते नाराज आहेत, त्यांनी माझ्याकडे योगा केला, ते सिटिंग केलं, एवढंच बोलतो. मग त्यांनी बोलत नाही त्यांनी असं केले तसं केलं, काय केलं? अरे तुम्ही आमच्या मुस्लिम दलित ख्रिश्चनच्या वोटावर वन साईड वोट पडला म्हणून तुम्ही निवडून आलो. मागणी काय तुमच्याकडे? म्हणजे पक्षश्रेष्ठींकडे ही तक्रार केली का तुम्ही? बापू साहेब, दुसऱ्या दिवशी ताईंना साहेबांना आम्ही स्वतः फोन लावलो, बोलत नाही अध्यक्षने धोका दिला, तुम्ही विचारू शकता. सेकंड डे म्हणला साहेब ताईला पण बोलला, तुम्हाला पण मी बोलतोय मी म्हटलं की साहेब हे चुकीचं झालं, तुम्ही अध्यक्षाला धोका दिला, एकटा निवडून देते आणि तिन्ही कॅन्डिडेट निवडून देत नाही. काय म्हणले ताईचं? काय रिस्पॉन्स आहे? काय म्हणताय ते बघू फक्त मी बोलते चुकीचं झालं का बरोबर नाही झालं म्हणजे ठीक आहे, अध्यक्षांवरती कारवाई करते किंवा अध्यक्षपद काढून घेतो असं काय म्हणले नाही? नाही तसं नाही झालं पाहिजे. जेव्हा एबी फॉर्म भरला तुम्हाला कळालं त्यांनी वर्कऑर्डर चेंज केला, त्या तुम्ही संध्याकाळी त्याच वेळेस बोललो हॉलमध्ये, त्यावेळेस काय मला त्यांनी माझ्यावर भरोसा करा म्हणलं अध्यक्ष म्हणलं कशाला म्हणलं राहू की मी बाबा मलगुडे एका ठिकाणचे आहे, तुम्ही दोघं एका ठिकाणचे, काही क्रॉसिंग होणार नाही. माझ्यावर विश्वास ठेवा. आता काय मग अध्यक्ष पूर्वी धर्मा मुस्लिम वेळी झाला तेव्हा एक नगरसेवक होते, आता अध्यक्ष शहराची जबाबदारी आहे. तुम्ही काय करणार नाही, पक्षासाठी लढतील किंवा पक्षासाठी चांगलं काम. उलट मला कोणाकोणी झाली त्यांची, तुम्ही या म्हणजे काँग्रेस भाजपमध्ये आम्ही तुमची गरज सहकार्य सुरू करण्यासाठी 107 कोटी रुपये रिहॅबिलिटेशन आणि एक्सपान्शनच्या याच्याकडे आम्ही तुम्हाला देतो. तुम्ही भाजपमध्ये या म्हणून मला त्यावेळी प्रणितीताईंच्या वेळी मला ऑफर आली होती, पण मी साहेबांना सांगितलं असं असं आलं बघा. मग साहेब म्हणाले तुम्ही जाणार नाही. मी म्हटलं साहेब तुम्हाला काय वाटतंय? नाही मला माहिती सगळं आमचं इथं कशासाठी जायचं? या काँग्रेसने मला आमदारकी केलं, ज्या काँग्रेसने मला राज्यमंत्र्याचा दर्जा दिला, माझ्याकडून चांगलं केलं. आणि लोक आता त्यांनी बोलता म्हणाले की चाकोतीनं विसरत चालले लोक चाकोचे करणारा कधी नाही. हरिणांचं काम आहे, त्याला स्वस्त बाबूरावांचं. त्यांनी भीमेचं पाणी शहराला द्यायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मी महापौर असताना उजनी ते सोलापूर पाईपलाईन आणली. सोलापूर शहराचा पाण्याचा प्रश्न मिटवला शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली. शहराची हद्दवाढ केली. हद्दवाढीचा प्रथम महापौर म्हणून मला मान मिळाला. अजून काय त्याच्यापेक्षा मोठे पद काँग्रेसने मला द्यायला